धाराशिवमध्ये शिवसेनेच्या एबी फॉर्म वाटपावरून वाद झाला। झडपी उमेदवारांची तिकीट राणा पाटलांकडे दिल्याचा आरोप करण्यात आलाय। राजन साळवी आणि शिवसेना पदाधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, तर साळवींनी सर्व आरोप फेटाळले। कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या सेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप करत बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावण्यात आले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा नांदेड दौरा रद्द झालाय। ते नांदेडमधील हिंद दी चादर कार्यक्रमात सहभागी होणार होते। तांत्रिक कारणामुळे दौरा रद्द झाल्याची माहिती आहे। बिहारच्या मंत्र्यांना आव्हानाच्या भाषेऐवजी सौम्य शब्दांची भाषा वापरायला हवी होती। वातावरण बिघडेल असं वक्तव्य करायला नको होतं। बिहार भवनावरून संजय राऊतांनी बिहारच्या मंत्र्यावर ही टीका केली। तर बिहार भवनासाठी जागा पाटण्यामधून आणणार आहात का असा टोला सुद्धा राऊतांनी लगावला। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदानापूर्वीच महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। यामध्ये जिल्हा परिषदेतून 5 आणि पंचायत समितीच्या 6 उमेदवारांचा समावेश आहे। रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। मंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वात 400 कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यामुळे दापोलीमध्ये राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। दापोली, खेड, मंडणगडमधील सर्व जागा जिंकणार असा विश्वास मंत्री योगेश कदमांनी व्यक्त केला। तर विधानसभेपेक्षा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जास्त प्रतिसाद मिळतोय असंही ते म्हणाले। भुसावळच्या वरणगावमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला। नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र चौधरी पराभूत झाले। त्यांना शिवसेनेच्या वतीने स्वीकृत नगरसेवक पदी ठेवण्यात आलं। त्यामुळे त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। सोलापूरच्या जिल्हा परिषद गटातील 60 जागांवर भाजपचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत। तर शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत 3 तालुक्यांमध्ये भाजपने युती केली आहे। सर्वांना घेऊन चालणारा एक चांगला महापौर अमरावतीला मिळणार असं बावनकुळेंनी म्हटलंय। अमरावतीमध्ये भाजपच्या 25 जागांवर विजय मिळवलेला आहे। तर महापौरपद कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अहिल्यानगरमध्ये महापौर पदासाठी हालचालींना वेग आलाय। तर महापौर पदासाठी ओबीसी आरक्षण, मूळ ओबीसीला संधी द्या अशी मागणी अभय आगरकर यांनी केली आहे। दिशा समितीच्या बैठकीमध्ये योजनांच्या अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या दिरंगाईवर निलेश लंकेंनी नाराजी व्यक्त केली। तर केंद्र सरकारच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही त्यांनी दिले। सिंधुदुर्गच्या कोलगाव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय। यावेळी अपक्ष उमेदवार मंगेश तळवणेकर यांनी पारंपरिक प्रचार पद्धतींना छेद देत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून प्रचाराची सुरुवात केली। सांगोल्याच्या एकतपूर जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार अप्पा बुरुंगुळे यांचं पश्चिम बंगालच्या मतदार यादीमध्ये नाव आहे। तृणमूल काँग्रेसकडून याबाबत ट्विट करण्यात आलं। उज्ज्वला बुरुंगुळे सोन्याच्या कारागिराच्या व्यवसायासाठी बंगालमध्ये जात असतात, त्यामुळे तिथं त्यांचं नाव आलंय। मात्र याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला यापूर्वीच कळवलं असं स्पष्टीकरण भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार यांनी दिलंय। राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे। अशातच दौंडचे आमदार राहुल कुल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। यावेळी आमदार राहुल कुल यांनी कार्यकर्त्यांना कोणताही संभ्रम न ठेवता कामाला लागण्याचं आवाहन केलं। मुंब्रा हिरवा करणार म्हणजे पाकिस्तानचे झेंडे फडकवणार का असा सवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विचारला। रंगाबद्दल आक्षेप नाही, पण त्यातून धार्मिक सामाजिक विद्रोह निर्माण करत असाल तर महाराष्ट्र सहन करणार नाही असा इशारा बावनकुळेंनी दिला। कोण काही म्हटल्यानं महाराष्ट्र हिरवा आणि पिवळा होत नसतो अशा वक्तव्याला अर्थ नाही असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी जोरदार निशाणा साधला। तर अशा प्रकारे वक्तव्य करून जलील यांनी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवू नये असं गुलाबराव पाटील म्हणाले। मालेगाव महापालिका सत्ता स्थापनेमध्ये नवीन ट्विस्ट आलाय। बहुमत असताना सेक्युलर फ्रंटनं शिवसेनेला पाठिंबा देण्याची साथ घातली आहे। शिवसेनेकडून इथं सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचंही कळत आहे। इंदापुरात आजी माजी मंत्री यांनी झिंगाट गाण्यावर डान्स केला। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र डान्स केला। मॅरेथॉनच्या वेळी दोन्ही नेत्यांनी ठेका धरला। किल्ले रायगडावर उद्या छत्रपती संभाजी महाराजांचा 345वा राज्याभिषेक सोहळा होणार आहे। श्री शंभू राज्याभिषेक सोहळा समितीकडून
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान शिवभक्तांनी गडावर मोठी गर्दी केली। माघी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली। टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले। सांगलीमध्ये 59व्या वार्षिक संत निरंकारी समागमाला उत्साहात सुरुवात झाली। यावेळी शोभायात्राही काढण्यात आली। यात्रेत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला। गोंदियामध्ये जिल्हा परिषदेच्या इमारतीला तिरंगा रंगाच्या विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त इमारतीला आकर्षक सजावट करण्यात आली। सोलापुरात माघी वारीनिमित्त रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत मुक्ताई यांची पालखी आल्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली। त्यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला। भिवंडीच्या भाकेरी गावात हरिनाम सप्ताहाची उत्साहात सुरुवात झाली। यावेळी हरिनामाच्या जयघोषानं भाकेरी गावामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं, तर मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला। जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सागर पार्क मैदानावर खानदेश कन्या बहिणाबाई महोत्सव सुरू झालाय। या महोत्सवात राज्यातील 380 पेक्षा जास्त बचत गटाच्या महिलांनी वेगवेगळे उपक्रम राबवले आणि मेजवानी ठेवली। दरम्यान जिल्ह्यातील खवय्यांनी खापरावरची पुरणाची पोळी खाण्यासाठी मोठी गर्दी केली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक झाली आहे। महिनाभरात कांद्याच्या दरात 2 ते 2.5 हजार रुपयांची घसरण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे, तर उत्पादन खर्चही भरून निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या चिंचखेडामधील भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष काळेंवर जीवघेणा हल्ला झाला। औराळामधील काही लोकांनी लोखंडी रॉडनं मारहाण केली। या सुभाष काळे गंभीर जखमी झाले। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोरगाव भाकरे गावातील उपसरपंच अर्चना चोपडेंनी उपोषण केलं। शासनाच्या विविध निधी हा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तातडीनं चौकशी करून कारवाई करावी अशी मागणीही केली। बुलढाण्याच्या रायपूर गावाला महिला तलाठ्याला ट्रॅक्टरनं चिरडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला। अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेल्या असता ही घटना घडल्याची माहिती आहे। ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जळगावच्या सुकळी गावातील सरपंच पदाची धुरा शिक्षकाकडे देण्यात आली आहे। शिक्षक संदीप पावरा यांची सरपंचपदी निवड झाली आहे, तर उपसरपंचपदी नितीन पाटील यांची निवड झाली। पुण्यात सीआयएसएफ जवानांना लष्करी प्रशिक्षण दिलं जात आहे। या प्रशिक्षणामध्ये 102 युनिटमधील 2 अधिकारी आणि 10 महिला जवान सहभागी झाले। लोकलमध्ये झालेल्या वादातून मालाड स्टेशनवर एका प्रवाशाची निर्घृण हत्या करण्यात आली। हत्येच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। गंगाखेडमध्ये एका दुकानाला भीषण आग लागली। आगीत दुकानाला संपूर्ण साहित्य या दुकानामधलं जळून खाक झालंय। सुदैवानं यात कोणाचीही जीवितहानी झाली नाही। पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना घडलेली आहे। मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधाव कारनं जोरदार धडक दिली। यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर पसार कार चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। पुणे बंगळुरू महामार्गावर कापूस वाहून येणाऱ्या भरधाव ट्रकचा अपघात झाला। त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली, तर वाहनांच्या लांबलचक रांगा या ठिकाणी लागल्या। मुंबई आग्रा महामार्गावर एका ट्रॅव्हल आणि ट्रकचा अपघात झाला। अपघातामध्ये 3 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आणि 2 जण जखमी झाले। दरम्यान पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे। वर्ध्याच्या पिपरी मेघेमधून चोरी गेलेला ट्रक मध्य प्रदेशातून जप्त करण्यात आलाय। रामनगर पोलिसांनी तपास करत 9 दिवसात ट्रकचा शोध घेतला। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या छाप्यात 16 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। गांजाच्या झाडांची देखभाल करणाऱ्याला अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं भूम तालुक्यात ही कारवाई केली। छत्रपती संभाजीनगरच्या छाबडा हॉस्पिटलमध्ये 23 वर्षांच्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात ठिय्या दिला। हॉस्पिटलवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। जम्मू काश्मीरच्या बनिहालच्या बर्फाच्छादित दऱ्यांमध्ये वंदे भारत ट्रेन धावतानाचा व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। शिमलामधून एक सुंदर दृश्य समोर आलंय। बर्फाच्छादित ट्रॅकवरून प्रवास करत टॉय ट्रेन
कालकाहून शिमलाला पोहोचली। या दृश्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। उत्तराखंडच्या नैनितालमध्ये बर्फवृष्टीनंतर पर्यटकांनी मोठी गर्दी केली। अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली। काश्मीरमधील सोनमर्गमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी झाली। यामुळे पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला। बर्फवृष्टीमुळे पर्यटकांनी सोनमर्गला पसंती दिली। हिमाचलच्या मनालीला देशभरातून पर्यटकांनी पसंती दिलेली आहे। यावेळी पर्यटकांनी बर्फवृष्टीचा आनंद घेतला। दररोज 25,000 पेक्षा जास्त पर्यटक मनालीला येत आहेत असा अंदाज आहे। लडाखमधील झोजिला खिंडमध्ये 3 ते 4 फूट बर्फवृष्टी होती आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं पर्यटन तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे। पुढील काही दिवसात आणखी बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे। केदारनाथ धाममध्ये 24 तास सतत बर्फवृष्टी झाल्यानंतर तापमान -वर पोहोचलंय। कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा सैनिक सुरक्षेसाठी सतर्क आहेत। वैष्णोदेवी मंदिराजवळ झालेल्या ताज्या बर्फवृष्टीमुळे भाविकांमध्ये आनंद पसरलाय। कडाक्याच्या थंडीत सुद्धा यात्रेकरू मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत आहेत। हिमाचल के सिरमौर में भारी बर्फबारी असं म्हणत या ठिकाणी पर्यटकांनी हजेरी लावलेली आहे। तर इथं मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी होताना दिसतीये। सडकांवर सुद्धा बर्फ साचलाय। पुण्यात एका स्पा सेंटरवर विमानतळ पोलिसांनी छापा टाकला। स्पा सेंटरमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्यानं एकाला ताब्यात घेण्यात आलाय, तर मुलींची सुटका करण्यात आली आहे। आदर्श गाव मांजरसुंबाची जिल्हा परिषदेच्या सीईओंनी पाहणी केली। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत राज्यभरात राबवण्यात येणाऱ्या विकासात्मक उपक्रमांचा आढावा घेतला। जळगावच्या निंभोरा रेल्वे स्थानकावर पठाणकोट एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढत रेल्वे प्रशासनाला निवेदन दिलं। मुंबई पुणे महामार्गावरील खंडाळा घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली। यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। दरम्यान वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला। सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवरील पुलावर पुन्हा एकदा वाहतुकीची कोंडी झाली होती। तब्बल 3 तास चाललेल्या या कोंडीमुळे प्रवासी आणि पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। वाहन चालक आणि प्रवासी चांगलेच वैतागले। रत्नागिरीच्या मांदिवली इथल्या उर्दू शाळा परिसरामध्ये खाणकामामुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास विद्यार्थ्यांना होतोय। या पार्श्वभूमीवर 26 जानेवारीच्या झेंडावंदन कार्यक्रमाला न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला। खाणकाम बंद होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याची भूमिका पालकांनी घेतली। गंगापूर तालुक्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामात कंपनीकडून आगाऊ पैसे घेतले तसा आरोप आहे। पण स्थानिक व्यापाऱ्यांची देणी थकवत 53,74,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी दोघांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।